क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सामाजिक कार्यातून समाजामध्ये सत्यशोध विचार रुजवला. ॲडव्होकेट भाई सुभाष पाटील यांनी केलं. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कोल्हापूरचे माजी खासदार दाजीबा देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. शेतकरी कामगार पक्ष शहर कार्यालयाच्या वतीनं पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार दाजीबा देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. प्रति सरकार व क्रांतिसिंह नाना पाटील या विषयावर क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲडव्होकेट भाई सुभाष पाटील यांनी व्याख्यानाचं दुसरं पुष्प गुंफलं. अध्यक्षस्थानी महेश जाधव होते. यावेळी आपले विचार व्यक्त करताना ॲडव्होकेट पाटील म्हणाले, वयाच्या 20व्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु तर महात्मा ज्योतिबा फुले यांना आदर्श मानून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपली हयात सामाजिक कार्यात खर्ची केली. सामाजिक कार्यातून त्यांनी समाजामध्ये सत्यशोध विचार रुजवल्याचं त्यांनी सांगितलं. महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरुद्ध चले जावचा नारा दिला. यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील सक्रिय झाले. त्यांनी ब्रिटिशांचे डाक बंगले जाळले. अनेक वेळा त्यांना कारावास भोगावा लागला. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी नाना पाटील यांनी भूमिगत राहूनच आपली चळवळ चालू ठेवली. लहान मुलगा, पत्नी, आई, भाऊ यांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा ते येऊ शकले नाहीत. इतकं त्यांनी स्वतःला देशसेवेत झोकून दिल्याचं ॲडव्होकेट पाटील यांनी नमूद केलं. ब्रिटिशांनी नाना पाटील यांना पकडून देणाऱ्यांना त्या काळात 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं होतं. परंतु अखेरच्या श्वासापर्यंत ते ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत. देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मोठे योगदान राहिले. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आजतागायत सातारचं प्रतिसरकार स्मारक उभारू शकलं नाही, अशी खंत ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला पक्षाचे शहर चिटणीस भाई बाबूराव कदम, प्राचार्य दिनकर पाटील, प्राचार्य डॉक्टर टी.एस. पाटील, भाई दिलीप कुमार जाधव, दलित मित्र व्यंकाप भोसले, प्राचार्य डॉक्टर जी.पी. माळी, भाई राजाराम धनवडे, भाई प्रकाश शिंदे, रवी जाधव, कॉम्रेड चंद्रकांत यादव, गीता कदम, प्रिया जाधव, शीतल पोवाळकर, बाबूराव पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर.